मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 105व्या भारतीय विज्ञान परिषदेचं होणार उद्घाटन। देशविदेशातून 5000हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार। मॉरिशस आणि मादागास्करच्या दौऱ्याहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद मायदेशी परतले। औरंगाबाद दगडफेक प्रकरणी विधानसभेत विरोधक आक्रमक। पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। भारत जर्मनी संबंध दृढ करण्यासाठी जर्मनीचे राष्ट्रपती फ्रँक वाल्टर स्टेनमेयर येत्या 22 मार्चपासून भारत दौऱ्यावर। ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू प्रणॉय यांची विजयी घोडदौड सुरूच। उपांत्यपूर्व फेरीत दाखल। आणि अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या 2 दिवसात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये आजपासून 105व्या भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेची सुरुवात होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। 5 दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशविदेशातील सुमारे 5000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले प्राचार्य मोहम्मद युनिस, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन परिषदेत सहभागी होणार आहेत। ईशान्य भारतात दुसऱ्यांदा ही परिषद भरवण्यात येत आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून दूर असलेल्यांपर्यंत विज्ञानाचे फायदे पोहोचवणं हे यंदाचं विज्ञान काँग्रेसचं उद्दिष्ट आहे। 5 दिवसांच्या कार्यक्रमात विज्ञान सर्वांसाठी, सामाजिक विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग, नवीन गणित या विषयातील नोबेल पुरस्काराने सन्मानित मान्यवरही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फायदा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून देशाचा विकास करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। मणिपूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा विश्वविद्यालय, इको टुरिझम, सद्भावना मंडळ, अंगणवाडी केंद्र यासारख्या विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। रानीगाय दिनलिऊ पार्कचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे एका रॅलीतून पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत। विविध मुद्द्यांवरून विरोधक तसंच रालोआच्या मित्रपक्ष तेलुगू देसमच्या खासदारांनी केलेल्या गदारोळानंतर सलग 9व्या दिवशी लोकसभेचं कामकाज विस्कळीत होऊन सभागृह दिवसभरासाठी तहकूब झालं। प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळा प्रकरणी तर तेलुगू देसमच्या खासदारांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून हौद्यात उतरून गदारोळ केला। गेले 9 दिवस त्या मागण्यांसाठी सुरू असलेला गदारोळ कायम राहिल्याने कामकाज होऊ शकलं नाही। राज्यसभेत आंध्र प्रदेशच्या मुद्द्यावरून माजी मंत्री YS चौधरी यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला। त्यानंतरही काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत ग्रॅज्युइटीबाबतच्या विधेयकासह आणखी एक विधेयक चर्चेशिवाय संमत करण्यात आलं। राष्ट्रपती रामनाथ कोविंद मॉरिशस आणि मादागास्कर या देशांच्या दौऱ्याहून परतले आहेत। मादागास्करमध्ये राष्ट्रपतींनी काल व्यापारी समुदायाशी चर्चा केली। दोन्ही देशात व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतात गुंतवणुकीच्या अनेक चांगल्या संधी असून त्याचा फायदा घेण्याचं आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केलं। भारतीय वंशाच्या लोकांशी चर्चा करताना तरुणांनी उद्योगधंद्यात अग्रेसर राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। आपल्या मातृभूमीशी संपर्कात राहा आणि भारताच्या विकासगाथेचा भाग बना असं राष्ट्रपती म्हणाले। जर्मनीचे राष्ट्रपती फ्रँक वाल्टर स्टेनमेयर हे 22 ते 25 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत। द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे। जर्मनीचे राष्ट्रपती स्टेनमेयर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार आहेत। जर्मनीत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरचा स्टेनमेयर यांचा हा पहिलाच दौरा आहे। या दौऱ्यात ते वाराणसी आणि चेन्नईलाही भेट देणार आहेत। त्यांच्यासोबत जर्मनीत अनेक बडे उद्योगपती आणि भारताच्या संबंधातील तज्ञांचं शिष्टमंडळही सोबत असणार आहे। स्टेनमेयर यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितलं आहे।
औरंगाबाद कचरा प्रश्नी पोलिसांनी स्थानिकांवर केलेल्या कारवाईची दखल घेत औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी 1 महिन्यात अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यामार्फत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली। औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल आणि 1 महिन्याच्या आत एसीएस होम आणि डीजी यांची एक समिती तयार करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशी समितीच्या रिपोर्टच्या आधारावर पुढची कारवाई केली जाईल। पोलिसांना मारहाणीबाबत दाखल असलेले गुन्हे सोडून बाकी सर्व गुन्हे मागे घेतले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं। याआधी औरंगाबाद कचरा प्रश्न आणि त्यानंतरची पोलीस कारवाई या प्रकरणी महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत सर्वपक्षीय गदारोळ होऊन सभागृह 5 वेळा तहकूब करावं लागलं होतं। ही लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली होती। काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यातल्या 7-12 उतार्यांच्या संगणकीकरणाची स्थिती गंभीर आहे, मुख्यमंत्र्यांनी या स्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी केली। महसुलाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गौण खनिज स्वामित्व धनाची भरमसाठ वसुली सुरू आहे असा आरोपही थोरात यांनी यावेळी केला। यावर संगणकीकरणाच्या कामाला वेग दिला असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली। खरीपाच्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानसभेत दिली। ते अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरील उत्तरात बोलत होते। मुंबई आणि ठाणे परिसरात आयटीसाठी विशेष चटई क्षेत्र मिळवून त्याचा गैरवापर करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून काहींना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत। सर्व दोषींवर नगररचना अधिनियमानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली। सध्या ड वर्ग महापालिकांमध्ये लागू असलेली इमारत परवान्याची ऑनलाईन पद्धत येत्या डिसेंबरपासून सर्व नगर परिषदांना लागू केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले। जीएसटीतून होणारं उत्पन्न पुढील वर्षी 90,000 कोटींच्या घरात जाईल आणि त्यामुळे केंद्राकडून नुकसान भरपाई घेण्याची आवश्यकता भासणार नाही अशी ग्वाही वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी वित्त विभागाच्या मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात स्पष्ट केली। दरम्यान राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी काढलेल्या शासन निर्णयासंदर्भात विधानभवन परिसरात प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र शासनाने स्कॉलरशिपच्या संदर्भातला GR काढला। ओबीसीना फक्त 30% स्कॉलरशिप मिळेल म्हणून असं सांगण्यात आलं होतं। त्या आंदोलनानंतर त्यांनी असं 70% म्हणजे 100% स्कॉलरशिप या वर्षी आम्ही देऊ, पुढच्या वर्षाचं कमिटमेंट अजून त्याच्यामध्ये दिलेलं नाही। 75%ची जी अट आहे ती पहिल्यांदा असताना रद्द करा आणि दुसरं हा GR जो याच वर्षासाठी काढलेला आहे स्कॉलरशिपसाठी, तो जो विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो मिनिमम 4 इयर्स या 5 इयर्ससाठी राहतो, एकदा तो स्कॉलरशिपला मिळाला की त्याचं डिग्री होईपर्यंत त्याला ती स्कॉलरशिप मिळाली पाहिजे अशा रीतीची असताना शासनाने भूमिका घ्यावी। कचऱ्याचं अर्थकारण बंद करून कचऱ्यातून संपत्ती उभी करण्याची मानसिकता रुजायला हवी आणि लोकप्रतिनिधींनी त्यासाठी जनमत तयार करायला हवं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केली। औरंगाबाद कचराकुंडीविषयी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते। नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। गेल्या 10 वर्षात राज्यात प्रचंड नागरीकरण झालं, मात्र त्यानुसार नियोजन झालं नाही, त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले। औरंगाबादचा 86 कोटी रुपयांचा कचरा व्यवस्थापन आराखडा मंजूर झाला असून त्यासाठी पूर्ण निधी केंद्र आणि राज्य सरकार देईल। महानगरपालिकेच्या हिश्श्याचे 36 कोटी रुपये राज्य सरकार देईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या प्रकरणी पोलीस आयुक्तांना 1 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे अशी माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली। कोकणातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने कोकणात स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, मात्र याबाबत असणारी मतमतांतरं पाहता
नवं शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे जून महिन्याच्या आधी कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन साधक बाधक चर्चा केली जाईल। त्यानंतरच उचित निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिलं। राज्यातल्या एसटी स्थानकांवर असलेल्या शौचालयांची दुरावस्था लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाला सीएसआर अर्थात सामाजिक बांधिलकी निधीतून या शौचालयांचं काम हाती घेण्यात येईल। यापुढे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर शौचालयांचं काम दिलं जाणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली। राज्य परिवहन मंडळाला 100 कोटी रुपयांचा सामाजिक बांधिलकी निधी मिळाला आहे। राज्यातल्या सर्व एसटी स्थानकावर सीसीटीव्ही लावण्याचं काम सुरू झालं आहे। या कामाच्या पहिल्या टप्प्याचं काम मराठवाड्यात झालं। उर्वरित स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे असं रावते म्हणाले। पोलीस असतील त्यांच्यासाठी अशा प्रकारचा फरक रेल्वेप्रमाणे एसटी मध्ये निर्माण होतोय। निर्णय झालेला आहे, निविदा निघालेल्या आहेत, त्याप्रमाणे कामं होतील। वाहतूक नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक टोल नाक्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाचे 5 कर्मचारी आणि निवृत्त वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दक्षता पथक नेमलं जाईल असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं। टोल नाक्यांवर पिवळ्या पट्ट्यापलीकडे रांगेत खोळंबलेल्या वाहनांकडून पथकर वसूल न करण्याचा नियम 2016 मध्ये घोषित करण्यात आला होता। त्याच्या अंमलबजावणीसाठी हे पथक काम करेल असंही ते म्हणाले। 2000 सालापर्यंतच्या गायरान जमिनींवरचं अतिक्रमण शासनाने अधिकृत करावं या मागणीचं निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। मुंबईत विधान भवन इथे काल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाईच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। राज्यातल्या गायरान जमिनींवरचं अतिक्रमण 14 एप्रिल 1990च्या जीआरनुसार अधिकृत झालं आहे। मात्र अनेक गायरान धारकांच्या नावे अद्याप पट्टे झालेले नाहीत। जे गायरान जमीन कसत आहेत अशा गायरान धारकांचे अतिक्रमण अधिकृत करण्यासाठी जीआरमध्ये बदल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अलीकडच्या काळात गायरान जमीन गायरान धारकांच्या नावे करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। त्यामुळे शासनाने त्वरित जीआर काढून 2000 सालापर्यंतच्या जमिनींवरचं अतिक्रमण अधिकृत करावं अशी मागणी या शिष्टमंडळाने केली। महाराष्ट्रातून राज्यसभेचे 6ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतरही या 6ही जणांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। भाजपाकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, शिवसेनेचे अनिल देसाई आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण बिनविरोध निवडून आल्या आहेत। नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। आज मला राज्यसभेवर भारतीय जनता पक्षाने पाठविलं, त्याची मला सर्टिफिकेट आत्ताच 3 वाजता मिळालेले आहे। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहाजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माझ्या फॉर्मवर ज्यांनी सह्या केला ते सर्व सन्माननीय आमदार, या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, त्यांचे मी आभार मानतो। विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती मिळावी,
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ववत सवलती आणि शिष्यवृत्ती मिळावी, तसंच शिष्यवृत्तीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात बहुसंख्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सहभागी झाले होते। अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय तसंच भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी असणारी उत्पन्न मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात यावी अशीही मोर्चेकऱ्यांची मागणी होती। या मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। नुसार सम्यक विद्यार्थी आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे। आंदोलनामार्फत आमच्या काही मागण्या आहेत। त्या मागण्या म्हणजे जो की सरकारने शिष्यवृत्ती संदर्भात ज्या काही भ्रष्टाचार केलेला आहे 1868 कोटीचा, तो भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी। पाकिस्तानात इस्लामाबाद इथे असलेल्या भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांना कथित वाईट वागणूक मिळत असल्याच्या वृत्ताची दखल भारताने घेतली असून या संदर्भात पाकिस्तानी उच्चायुक्तांशी भारताची चर्चा सुरू आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली। नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। हा प्रश्न 2 राष्ट्रांमधला असून व्हिएन्ना परिषदेतल्या कराराअंतर्गत परस्पर चर्चेतूनच तो सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। या मुद्द्यावर प्रसार माध्यमातून चर्चा व्हावी अशी भारताची इच्छा नाही, असंही रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं। भारतीय उच्चायुक्तातल्या अधिकाऱ्यांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा जपली जावी आणि उच्चायुक्तांचं काम सुरळीत चालावं यासाठी पुरेशी काळजी घेण्याचं भारताने पाकिस्तानला सांगितलं आहे। या संदर्भात पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले। सद्भावना आणि राजनैतिक मार्गानेच हा प्रश्न सुटावा अशी भारताची इच्छा आहे, असं रवीश कुमार म्हणाले। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या वतीने नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली। एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली। रिपाई पक्षाचे आज 2 सत्रात हे अधिवेशन होणार असून सकाळी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल, त्यानंतर दुपारी 1 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल, अशी माहिती पत्रकात नमूद करण्यात आली आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल। एनडीए सरकारने केलेल्या चांगल्या कामगिरीचं अभिनंदन करणारा ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात येईल, असंही पत्रकात म्हटलं आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा हे मुंबई शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचं मुख्य कारण आहे, असं राज्य सरकारने काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं। मुंबईतल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सरकारने मुंबई महापालिकेला सूचनांची यादी दिली आहे, अशी माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली। एका सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सरकारतर्फे त्यांनी ही माहिती दिली। मुंबई महानगरपालिकेने 82व्या बहुमार्गिका पार्किंगच्या कामाला सुरुवात केली आहे, असं पालिकेतर्फे वरिष्ठ विधिज्ञ अनिल साखरे यांनी न्यायालयात सांगितलं। पोलीस स्टेशनची पायरी चढणं सर्वसामान्य माणूस कटाक्षाने टाळतो, मात्र हाच पोलीस तुमचा सुरक्षा मित्र म्हणून तुमच्या दारी आला तर आता आश्चर्य वाटायला नको। सर्वसामान्यांना सुरक्षेच्या दृष्टीने जागृत करण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज्यात प्रथमच अनोखा उपक्रम राबवला आहे। नागरिकांचं हित जपण्यासाठी पोलिसांचं सुरक्षा पथक केवळ एका फोन कॉलवर तुमच्या घरी येतं आणि अतिशय सोप्या शब्दात प्रात्यक्षिकांसह सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देतं। नागरिक केव्हाही कुठेही 100, 103 किंवा 1090 या क्रमांकावर संपर्क करून या पथकाला बोलवू शकतात। मुंबई पोलीस आयुक्तालयाने मुंबई दूरदर्शनच्या सभागृहात जागृत मुंबईकर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी मुंबई पोलिसांच्या पथकाने आपत्कालीन सुरक्षेविषयीच्या 8 दक्षता उपायांचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। सर्वसामान्य नागरिक आपलं तसंच आपल्या कार्यालयाचं संरक्षण कसं करू शकतील याबद्दल पोलिसांनी मार्गदर्शन केलं। ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन चॅम्पियनशिपमध्ये PV सिंधूच्या विजयाची घोडदौड सुरूच आहे। सिंधू आणि थायलंडच्या नेचाओन जिनपॉलमध्ये चुरशीचा सामना झाला।
या सामन्यात जिनपॉलला पराजित करत सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे। पुरुष एकेरी सामन्यात एच.एस. प्रणॉयनेही विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। वसीम जफरच्या नाबाद 285 धावा आणि गणेश सतीशच्या शतकी खेळीमुळे विदर्भाने शेष भारत विरुद्ध सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी 3 बाद 558 धावांचा डोंगर रचला आहे। आज सामन्याचा तिसरा दिवस असून 40 वर्षीय वसीम जाफरने इराणी करंडक स्पर्धेत पहिल्यांदाच द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे। हवामान। बुलढाणा, नागपूर, उस्मानाबाद आणि रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण असून शेतकरी चिंताग्रस्त आहे। मुंबई, ठाणे, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या शहरी भागातही सकाळपासून वातावरण ढगाळ आहे। काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात काल दुपारी काही ठिकाणी हलका पाऊस झाला। बीडमध्येही हलक्या पावसामुळे रब्बी पिकांच्या काढणी आणि मळणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। अकोल्यातही ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे। राज्यातल्या हवामानाच्या सद्यस्थितीबाबत दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर। आज मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ढगाळ वातावरण सगळीकडे दिसतंय। त्याचं प्रमुख कारण म्हणजे जे कमी दाबाचे क्षेत्र जे अरबी समुद्रामध्ये जे आहे, ज्याची तीव्रता गेल्या 24 तासामध्ये कमी झालेली आहे, तर त्याच्याकडून येणारे साऊथ वेस्टर्ली वारे म्हणजे पश्चिमेकडून वर येणाऱ्या वाऱ्यांचा वरच्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावरती ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 दिवस काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। खास करून उद्यासाठी दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी पावसाची सरीची अपेक्षा आहे। डे 3 साठी मराठवाड्याला ड्राय ची शक्यता म्हणजे पावसाची शक्यता नाही वर्तवलेली आहे। आणि येत्या 24 तासामध्ये दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जसं हिंगोली, नंदुरबार, परभणी या काही ठिकाणी थंडरस्टॉर्मची पण शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे येत्या 24 तासासाठी। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 105व्या भारतीय विज्ञान परिषदेचं होणार उद्घाटन। देशविदेशातून 5000हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार। मॉरिशस आणि मादागास्करच्या दौऱ्याहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद मायदेशी परतले। औरंगाबाद दगडफेक प्रकरणी विधानसभेत विरोधक आक्रमक। पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। भारत जर्मनी संबंध दृढ करण्यासाठी जर्मनीचे राष्ट्रपती फ्रँक वाल्टर स्टेनमेयर येत्या 22 मार्चपासून भारत दौऱ्यावर। ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू आणि प्रणॉय यांची विजयी घोडदौड सुरूच, उपांत्यपूर्व फेरीत दाखल। आणि अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या 2 दिवसात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।